नमस्कार मित्रांनो, मी कवी प्राध्यापक संदीप पाटील मी कल्याणहून आलेलो आहे. मित्रांनो, आज यायचं कारण हे असं ऐतिहासिक शहर आहे जिथं महाराजांच्या पावन स्पर्शानं एक पवित्र झालेली जागा म्हणजे कर्जत शहर हे रायगड जिल्ह्यामध्ये येत असतं. परंतु ह्या सोन्यासारख्या मातीमध्ये हे कसे जन्माला आलेले आहे हे आपल्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि बघा, माझे मित्र खास त्या ठिकाणी हे विशाल ज्यांच्या नावामध्ये विशाल म्हणजे पूर्ण विश्व त्या नावात सामावलेले असे कलाकार, चित्रकार, त्याचप्रमाणे व्यंगकार आणि कवी देखील. कवी म्हणजे मनाचे हळवळ असे आणि प्रत्येक लहान समाजाच्या प्रत्येक घटकाला समजून घेणारे. कारण की जो मुलांचे चेहरे वाचतो तो समाजाचा चेहरा नक्की वाचतो. आणि त्यांनी हे वास्तवात आपल्या या चित्रकलेमध्ये, या व्यंगचित्रामध्ये प्रत्येक भावना, प्रत्येक विषयाला त्यांनी अनुसरून त्या ठिकाणी जनजागृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातून हाडा मासाचा कला शिक्षक व्यंगकार कसा असतो या कमी वयामध्ये त्यांनी विविध ठिकाणी प्रदर्शन भरवले, बरेच पुरस्कार घेतलेले असे हे माझे मित्र विशाल सर. मी यांच्याबद्दल आता या प्रदर्शनामध्ये मी ज्यावेळी सकाळपासून आल्यानं माझ्यासोबत माझे मार्गदर्शक, माझे वडीलधारी व्यक्ती ज्यांच्या नावामध्ये विश्वामध्ये कैलास हा प्रसिद्ध आणि फेमस आहे अशा शंकरांचा जो कैलास म्हणजे ते कैलास ते देखील त्यांनीच मला ह्या कलाच्या ह्या कृतीमध्ये इथं आणलेला आहे. आणि त्यांच्या आग्रहाखातर आज मला स्मरण्यासारख्या माणसांसोबत त्यांची कलाकृती बघायला आज मला ही वेळ आणि माझं भाग्य म्हणावं लागेल. म्हणून मी आधी माझे त्या ठिकाणी जे मोठ्या भावासारखे कैलास सरांचे मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. मी त्यांना देखील आपल्याशी प्रतिक्रिया द्यायला बोलवणारे आपण सुद्धा त्यांच्याशी भेटा अवश्य तुम्हाला छान मिळेल. आणि आपण देखील सर्वांनी आवर्जून ह्या प्रदर्शनाला भेट द्या आणि अभिप्राय द्या नक्कीच. कारण की कलाकाराला एक शाबासकीची थापची गरज असते. हो, अजून काय असतं? कारण की कलाकाराच्या हातामध्ये, त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये एवढी कल्पना शक्ती असते जी ती मेमरी आणि मोबाईल आणि विश्वाच्या पलीकडे तो जाणारा तो खरा म्हणजे कला शिक्षक आणि यांच्यामध्ये आहे. आपण नक्की त्या ठिकाणी आवर्जून भेट द्या. कर्जत स्टेशनच्या बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावरती हनुमान मंदिर आहे कर्जत वेस्ट मध्ये. आणि आपण नक्कीच त्या ठिकाणी या हॉलमध्ये, हॉलचं नाव आहे वसंत सभागृह, हनुमान मंदिराच्या बाजूला. नक्की अवश्य भेट द्या. आणि इथं भेटल्यानंतर मला त्या ठिकाणी 2 शब्द सुचलेले आहेत. मी आवर्जून सर्व प्रेक्षकांना मी त्या ठिकाणी बोलू इच्छितो, म्हणजे माझा अभिप्राय म्हटलं चालेल. थोडक्यात मला ती भावना सणांविषयी आणि आपल्या प्रदर्शनाची मी मांडलेली आहे. सह्याद्रीच्या रंगनात विशाल प्रकाश, सह्याद्रीच्या विशाल प्रकाश, व्यंगचित्रकार सुरावकर घेतली झेप आकाशी, घेतली झेप आकाशी, असा विशाल येऊन थेट. मित्र, या विशाल सरांसाठी 2 शब्द सुचले मी प्रयत्न करत आहोत. पुढे चित्रकार कैलास सरांनी दिली भेट विशाल सरांना, गुणगान केले कौतुकाची थाप, दिली भेट विशाल सरांना, गुणगान केले कौतुकाची थाप. कवी संदीप गुंफतो शब्दांचे सोनं, कर्जत मातीचे झाले धन, इतिहासाचे नवीन पान, इतिहासाचे नवीन पान, प्रदर्शनांनी लिहिले पाने, सह्याद्रीच्या रंगनात विशाल सरांचे झाले प्रकाश. प्रकाश
याचं कारण मित्रहो त्यांच्या वडिलांचं नाव प्रकाश आहे. प्रत्येक आईबापाला वाटतं की माझ्या मुलानं असा प्रकाश करावा, असा दिवा लावावा की जगाला त्या ठिकाणी थाप कौतुकाची द्यावी आणि जगाने त्याचा हेवा करावा, असं प्रत्येक बापाचा इच्छा आणि स्वप्न आकांक्षा असतात. ते विशाल सरांनी आपल्या वडिलांच्या नावासारखं त्यांनी हे प्रदर्शन पूर्ण जगासाठी केलेलं आहे. धन्यवाद. संदीप पाटील. एक नंबर सर.